नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच द्राक्षबागेमध्ये भरपूर प्रमाणात आलेला मिलीबग अटॅक पाहिला. आज आपण त्याच बागेत उभे आहोत आणि पहिल्या टप्प्याचा रिझल्ट प्रत्यक्ष बघत आहोत. एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो मित्रांनो, इथं कोणतंही नवीन किंवा वेगळं औषध वापरलं नाही. मिलीबग कंट्रोल हा औषध बदलणं नसून त्याची लाईफ सायकल समजून योग्य वेळ साधणं हा आहे. मिलीबग औषध देण्यापूर्वी आपण सगळ्यात आधी झाडाची मुळे ॲक्टिव्ह करण्यावर भर दिला. यानंतर आपण एकाच वेळेस मुळावाटे आणि त्याच वेळेस फवारणीतून असा दुहेरी अटॅक केला. याच सोबत झाडाच्या बुडावर गच्च्यापासून ते खाली जमिनीपर्यंत क्लोरोपायरिफॉस 1.5% पावडरचाही वापर केला. याचा उद्देश मुंग्यांचं नियंत्रण करणं आणि मिलीबगचा प्रसार रोखणं आणि मिलीबगला आधार देणारी सिस्टीम पूर्णपणे तोडणं. ही सगळी प्रक्रिया लाईफ सायकल विचारात घेऊन योग्य टायमिंग साधून केली होती. आता आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, हा पहिल्या टप्प्याचा रिझल्ट आहे. मिलीबगची संख्या लक्षणीयरित्या कमी झालेली आहे. झाडाची अवस्था देखील सुधारली आहे. हा फरक अचानक नाही, हे योग्य नियोजन आणि वेळेवर केलेल्या कृतीमुळे आहे. आता आपण शेतकऱ्याच्या तोंडूनही त्यांचा अनुभव ऐकूया. सर नमस्कार, इतर शेतकऱ्यांना याबद्दल काय सांगाल आपण? 15 दिवसापूर्वी ह्या 2 एकर माणिकचमनच्या प्लॉटमध्ये मिलीबगची मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत होती. मग त्या नंतर आम्ही या प्लॉटला फुल भरपूर असं पाणी देऊन झाडाची मुळी चालू करून ॲक्टिव्ह करून घेतली आणि जवळपास एक प्रमाणात आम्ही स्लेर प्रो हे औषध सोडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ॲप्लॉड आणि क्लोरोनी पूर्णपणे बाग आणि बुडं ओलांडे वगैरे सर्व काही क्लीन करून घेतले आणि त्याच्याच तिसऱ्या दिवशी आम्ही लगेच BSC म्हणजे क्लोरो पावडर जे 1.5% असते त्यांनी गच्च्यापर्यंत पूर्णपणे बुडं हे आम्ही काय केलेले आहेत, पावडर मारून घेतलेल्या बुडावर. त्याच्यामुळं आम्हाला असा फरक जाणवतो की जवळपास प्लॉटमधला 60 ते 70% मिलीबग हा पूर्णपणे नाहीसा झालेला जाणवतोय. तरी मित्रांनो, मिलीबगची जर सायकल आपल्याला तोडायची असेल तर आपल्याला सातत्यानं यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तर 7 दिवसांनी परत आपण याच्यावर मिलीबगसाठी ॲप्लॉड आणि क्लोरोचा एक हात, किलोरेक्सचा एक 7 दिवसांनी दुसरा हात, असे मिलीबगची सायकल तोडण्यासाठी आपण यावर उपाययोजना करत राहणार आहोत. आणि या उपाययोजना जर केल्याच तरच आपला बागेतला हा मिलीबग हा पूर्णपणे नाहीसा होणार आहे. मित्रांनो, मिलीबगची लाईफ सायकल समजून घेण्यासाठी आपण त्यावरती सेपरेट असा व्हिडिओ बनवला आहे. तो देखील अधिक माहितीसाठी अवश्य पहा. मित्रांनो, हा फक्त पहिल्या टप्प्याचा रिझल्ट आहे. वेळ न घालवता पुढील 7 दिवसांनी दुसरी फवारणी नियोजनात आहे आणि त्यानंतरही पुढील 7 दिवसांनी फॉलोअप ट्रीटमेंट आपण करणार आहोत. मिलीबगची लाईफ सायकल समजून पूर्णपणे ब्रेक होण्यासाठी याची मदत होईल. मित्रांनो, हा थेट शेतातून घेतलेला रिझल्टचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल शेतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.